सकाळ सर्वांना. नमस्कार. आई आणि लेक मराठी व्लॉग सरस्वती या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा, आरोग्याचा आणि ऐश्वर्याचाही जावो हीच देवाजवळ प्रार्थना. तर आज आम्ही गावी चाललो. पहाटे 4:30 वाजताच उठून सर्व पटापट आवरून घेतलं. टिफिन वगैरे बनवून घेतला. तरीसुद्धा थोडीफार घाई होतेच. नशीब दाराच्या बाहेर आलो आणि रिक्षा भरलीच होती. मग आता ट्रेनमध्ये अचानक जाणं झालं. वडिलांचीही थोडी तब्येत खराब होती. डोळ्यांचंही ऑपरेशन झालं होतं आणि मानस आत्याच्या नातीचंही लग्न होतं. तिथलीही आम्हाला लग्नपत्रिका आली होती आणि मग म्हटलं आईवडिलांनाही भेटणं होईल, दोघंही कामं होतील. तर आता उतरलो आणि घाई गडबडीतच प्लॅटफॉर्मवरून बाहेर आलो. भावाच्याही लहान मुली आहेत, तर त्यांच्यासाठी खाऊ घेतला. आईवडिलांसाठी काही फळ फ्रूट घेतले. तर दुपारी 1:30-2 वाजता उतरलो. तर एवढं ऊन, बापरे! अगदी डोक्याला रुमाल बांधून घेतला. मुलाने पण माझ्या डोक्यात टोपी घातली होती. तरीसुद्धा एवढं ऊन की अक्षरशः असं वाटत होतं अगदी चक्कर आल्यासारखं. मग जेमतेम रिक्षा मिळाली, त्यात बसलो. कारण वाहनाचे साधन कमी असतं म्हणून खूप दामदाटी करून असं गर्दी करून भरतात. लहान मुलांची सुद्धा अशी उन्हात डोळे टिपत होते, एवढं ऊन होतं. तर आता घरी पोहोचले होते. आईवडिलांना वगैरे भेटली. तर संध्याकाळचं जेवण वगैरे मग तिकडेच होतं. हळदीचा कार्यक्रम होता. तर मीही अशी साधी सिंपलच साडी नेसली होती पिवळ्या रंगाची. तर त्या दिवशी यात्रेतून घेतलेल्या त्याच हिरव्या रंगाच्या बांगड्या यावरही मॅच झाल्या होत्या. तर इकडे आता हळदीत आलो आहोत. हो मेरे ढोलना, हो मेरे साजना, उद्या जाईल आम्ही माझ्या गावात. लवकर या मैत्रिणींनो, करवल्यानो, या गया जरा लवकर या. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा. सोन माझं माईर बाई, जाते मी माझ्या घरास बाई. सोन माझं माईर बाई, जाते मी माझ्या घरास बाई. जवळ बसा ग, विसरू नका ग, जवळ बसा ग, विसरू नका ग. हळदीचा छानपैकी कार्यक्रम झाला. मस्तपैकी जेवणं वगैरे आटोपली. पण तितक्यातच माझ्या मुलाला फोन आला की त्याची परीक्षा आहे म्हणून. आधी पुढे ढकलल्या गेली होती, पण अचानक अजून परीक्षेचा निरोप आल्यावर मग तो म्हटला की आई घरी जावं लागेल. मग म्हटलं मुलींना काही भेटता येणार नाही. मग आम्ही लग्नाचं आहेर तिथेच दिलं आणि मुलींना भेटण्यासाठी मग आलो. म्हटलं उद्या जावंच लागेल अजून. तर आत्ताच आम्ही आलो. थोडा यायला उशीरच झाला होता. मग दादा आला होता घ्यायला. वडिलांनाही बरं नव्हतं. तर काल आम्ही जिथे गेलो होतो ना,
तर तिथे हळद लावली आणि थोडासा कार्यक्रम पाहिला आणि मग इकडे घरी आलो. तर माझ्या वडिलांनाही बरं नाही आहे, मग इकडे आहोत. तर वडील तिकडे झोपले आहेत, आता जाणारच आहोत. तर या मुलींना भेटून घेतलं मी. ही मीनाक्षी आहे, खूप गोड बाळ आहे, हुशारही आहे शाळेत. आणि ही महिमा आणि ती एक लहान आहे. तर आता वहिनीने काय जेवणाचा कार्यक्रम केला आहे ते बघूयाच. आणि मग चला तुम्हाला डोंगरावर बांधली तिच्या नाकामध्ये फुले. डोंगरावर बांधली तिच्या नाकामध्ये फुले. टंटाना फुलोनी तिच्या नाकामध्ये फुले. टंटाना फुलोनी तिच्या नाकामध्ये फुले. बस. तर माझी लहान बच्ची आहे, म्हणते मी तुला कविता म्हणून दाखवते हां. मग तिने कविता म्हणून दाखवली. तर ही आहे मोठी मीनाक्षी, त्यानंतर ही महिमा आणि ही विदिशा. तर ही मीनाक्षी म्हणजे गोरीपान आहे, तर अगदी राजकुमारीसारखी होती लहानपणी, म्हणून मग आम्ही तर तिला मीनाक्षीच म्हणतो. तर आता म्हटलं मग यांना भेटून घेऊ आणि मगच जाऊयात. तर त्यांना खाऊ वगैरे दिलं, माझ्याशी गप्पा गोष्टी केल्या त्यांनी. मग म्हणत होत्या की आत्या उद्या नका जाऊ म्हणून, परवा जा परवा जा. तेवढ्यातच काकू आल्या. तर ह्या माझ्या लहान काकू आहेत, मला म्हणतात चल आता 2 दिवस आली तर थांब, पण मुलाची परीक्षा आहेच त्यांना सांगत होती. तर मला म्हणते चल गं बाई. तर आमच्या इकडे ना गल्लीतच शेजारी मुलीचं लग्न होतं. 4 ते 5 दिवस आधी लग्न पुढे असतं. तसंच बायका रात्रीचे गाणे म्हणतात आणि घरोघरी बोलवायला येतात, मग जावंच लागतं. मग इकडे वहिनी काकू मैत्रिणी सगळ्या विचारपूस करत होत्या कशी आहेस. आणि मग भेटघाट झाली आणि गाणं म्हणायला सुरुवात केली. Tayo na ka? तर आता मेहंदीचाही कार्यक्रम सुरू झाला होता. सुरुवातीला आईवडिलांनी मेहंदी लावली, फोटो काढलेत. नंतर काका काकूंनी, मामा मामींनी, मावशींनी सर्वांनी असं मेहंदी लावले, प्रत्येकी फोटो काढलेत. आमच्या इकडे ना अशी पद्धत आहे की नवरीवरून ओवाळणी करतात. म्हणजे प्रत्येकी असं मेहंदी लावल्यानंतर फोटो काढलेत की त्यांनी प्रत्येकाने अशी ओवाळणी करतात. मग लहान जरी मुलगी असली तरीसुद्धा ती मेहंदीचा फोटो काढेल, तिच्या परीने जेवढे पैसे असेल तेवढे ओवाळणी करेल. तर खूप छान पाहायलाही आनंद आला, खूप मस्त मज्जा आली. पुढेही लग्नाचे डान्स आहेत. तिचा कार्यक्रमही संपत आला होता. जेवणही आटोपण्यात आली होती. त्यांनी सर्व गल्लीसाठी एक 5-6 दिवस जेवणं ठेवली होती. इकडे मुलींनी पावरी गाण्यावर डान्स
सगळा भक्त पावरी नाशी वाजा कार्यक्रम मेहंदीचा होता, पण गर्दी एवढी होती, पावरी गाण्यानं सर्वांनी डान्स केला आणि आनंद घेतला. मुलींनी बायकांनी असे ग्रुप करून डान्स करत होत्या. मग ज्याच्या घरी लग्न आहे ते असे ओवाळणे घालत होते. गर्दी खूप होते. ग्रुप मिळून डान्स करायलाही छान वाटत होते आणि खूप सगळ्यांनी आनंद घेतला. शेवटी आनंद महत्त्वाचा. पाहायलाही खूप आनंद आला, खूप मज्जा आली आणि खूप छान वाटले. आणि पुढे एका मामींचाही खूप छान डान्स थारो लहंगो रानी गुलमोल घूमी घूमी जाई थारो लहंगो रानी गुलमोल घूमी तर यांना सिनेमातील गाण्यांवरही खूप छान डान्स येतात. तर यांना म्हणत होत्या बायका डान्स करायला. बरोबर आता ले कोण पुरून ले कोण पुरून आई हूँ बन के कुमारी के आई अब आंटी की बारी रे आई हूँ बन के कुमारी के आई अब आंटी की बारी सुकरकंद सुकरकंद सुकरकंद
हर दिल की आरज़ू हूँ, सबको अज़ीज़ हूँ। मेरे आशिकों से पूछो मैं कैसी चीज़ हूँ। किसी ने सच ही कहा है कि ओल्ड इज गोल्ड, बड़ी तेज बड़ी बोल्ड। देखे हैं मैंने महले तो महले, देखे हैं मैंने, देखे हैं मैंने महले तो महले, ऐसे ही चलते हैं मेरे पहले के। हाथ लगाना दूंगी कारी के आई अब आंटी की बारी, हाथ लगाना दूंगी कारी के आई अब आंटी की बारी। तर यांचा गाण्यावर डान्स झाल्यानंतर काही मुलींनीही खूप छान छान डान्स केले ग्रुपमध्ये, काही एकीने दोघींनी. पण मला काही एवढं शूट करता आलं नाही, तर जमेल तेवढं मी शूट केलं. आजचा व्लॉग जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटद्वारेही सांगा. नवीन व्लॉगसोबत भेटूया, तोपर्यंत बाय बाय.